हॅलो, शुभ सकाळ तुम्हा सर्वांना. मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल. तर तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल की मी आलेली माहेरी. तर हा आहे दुसऱ्या दिवस आणि सकाळ सकाळची वेळ आहे. काहीच काम नसताना सुद्धा लवकर उठायला लागतं बघा. ही दोन मुलं आहेत ना, म्हणजे माझ्या बहिणीचं आणि माझंही लवकरच उठत आणि नुसती चिडचिड चूचू चूचू चालूच असते त्यांची. म्हणजे त्यांचं म्हणजे खेळणं पण चालू असतं आणि आम्हाला पण उठवणं चालू असतं. मग काय उठले, आंघोळी वगैरे आवरून सर्व देवपूजा वगैरे तर माझ्या आवरून झालेली. मग इथं आई आणि बहिणीला थोडी मदत म्हणून मी इथं साबुदाण्याचं हे वडे बनवायचे होते ना. हा चतुर्थीच्या दिवशीचा व्लॉग आहे, रविवारचा. थोडीशी मदत करावी. तर इकडे बघा, वहिनी मला तर वाटतं काहीतरी हॉलमध्ये काम करत होती. मग मी इथं थोडीशी मदत म्हणून हे म्हणजे सर्व हे शेंगदाण्याचं कूट, मिरचीची जी पेस्ट वगैरे सर्व मला आईनेच करून दिलेली. फक्त हे वडे बनवायचं काम माझं चालू होतं इथं. तसं पण इकडे आल्यावर म्हणजे माहेरी आल्यावर काहीच काम नसतं, पण कसा म्हणजे थोडीशी मदत केली ना का मग सगळ्यांचीच कामं लवकर आवरून म्हणजे सगळीजण मस्त म्हणजे बसून गप्पा गोष्टी करता येईल म्हणून पटपटच सर्व कामं आवराच्या मार्गाला होते बघा. म्हणजे आपण बसून राहायचं आणि ती कामं करत राहतील. म्हणजे कशी सकाळची कामं त्यांची पण ती जितका म्हणजे वेळ लागायचा तितका लागतो. परत सकाळची कामं आवरल्यानंतर मग त्यांची दुपारची कामं आवरायची सुरुवात असते. म्हणून कसं सर्व मिळून केलं ना की म्हणजे थोड्या वेळमध्ये सर्वांना बसून गप्पा गोष्टी करायला पण मिळतो. आणि मग म्हणजे तसं पण मी आता हे इतकी बोलते, पण माझा हा त्या दिवसभरातला फक्त एकच काम होता, साबुदाण्याचे वडेच बनवलेले मी. दुसरा काही दिवसभरातून काम केलं ना. वहिनी मला तर वाटतं यावेळेला आधीच पुसत असेल आणि म्हणजे आता मला लक्षात नाही, 4-5 दिवस अगोदरचा हा व्हिडिओ आहे ना. आणि आई थोडी थोडी मला अशीच मदत करून देत होती. शेंगदाण्याची चटणी बनवायची होती या वड्यांसोबत, त्यासाठी तिथं शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करत होती. जवळजवळ 9-9:30चीच ही वेळ होती. लवकरच बनवायला घेतलेले कारण पप्पांना जायचं होतं बाहेर. मग त्यांना पण नाश्ता वगैरे करूनच जायचं होतं. मग कसं म्हणजे त्यांच्या पुरतंच हे माझं बनवणं चालू होतं. 4-5 मी पप्पांसाठी अगोदर बनवले, त्यानंतर भावासाठी, त्यानंतर म्हणजे असा गरम गरमच हे साबुदाणा वडे चांगले लागतात म्हणून जसं जसं ज्यांना ज्यांना लागेल ना तसं तसं तिथं बनवणं चालू होतं बघा. आणि मध्ये मध्ये ही मुलं सकाळी सकाळी पण बघा नुसती धावपळ करून करून दमून पाणी प्यायला येत होते बघा. मी बोलत होते तरी पण सकाळी सकाळी डायरेक्टच पाणी म्हणजे नाही पिलेलं बरं. आणि काय खायला म्हटलं तर ते पण त्यांचं खाण्यावर पण लक्ष नसतं, खेळणंच जास्त चालू असतं. मस्ती तर इतकी करतात नाही दोन्ही पण मुलं, म्हणजे एक माणूस त्यांच्यावर लक्ष ठेवायला लागतोच का नाही तर मग काय कधी कोणाच्या डोकावर फोडतील किंवा काय करतील सांगू शकत नाही. कारण खेळतात पण आणि एकमेकांशिवाय त्यांना राहत पण नाही इथं आल्यावर तरी. आणि मस्ती पण खूपच करतात. तर बघा असो इथं बघा आई आणि मी काहीतरी बोलत बोलतच आमची कामं इथं चालू वडे वगैरे बोलून ठेवल्या. आणि म्हणजे मी असे पातळच वडे बनवते बघा, म्हणजे कसं फुगतात पण आणि आतमध्ये जास्त साबुदाणा वगैरे राहत नाही आणि कच्च्या पण वाटत नाही. मंद गॅसवर एकदम म्हणजे मंद आचेवरच हे फ्राय करून घ्यायचे, म्हणजे आतून बाहेरून मस्त असे खरपूस म्हणजे होतात. मला आहेत ना साबुदाणा वडे असे नरम नरम नाही आवडत. तसे पण किती कडक केले ना तरी पण ते थंड झाल्यावर एकदम म्हणजे नरम नरमच पडून जातात, म्हणून गरम गरमच हे खायला बरे. तर बघा इकडे एकीकडे माझं फ्राय करणं चालू होतं, वहिनी चटणी बनवत होती आणि इकडे भावाचं पपई कट करत होता बघा. त्याला पण जायचं होतं ना म्हणून म्हणजे प्रत्येकाचं असं काम चालू होतं वेगवेगळं. आणि इकडे हे वडे फ्राय करण्याचं काम माझ्याच अंगावर आलेलं, कारण आहे ना म्हणजे मागच्या वेळेस वाटतं आई बनवलेलं इकडे माहेरी तर ते सारखं फुटत होतं, म्हणजे तेलात गेल्यानंतर पूर्ण साबुदाणा सुटत होत होते म्हणजे चिवड्यासारखं. तर मला वहिनी बोलत होते की आता तुम्हीच बनवा, म्हणजे कसा त्याही बघितलं ना 1-2 म्हणजे व्यवस्थित झालेलं फुगलेलं पण, आणि म्हणजे असं त्यांचा चुरा वगैरे पण काही झाला नव्हता. मग बोलत होते की तुम्हीच बनवा, तुमचे बऱ्यापैकी होतात. मग मी म्हणजे अशा पद्धतीने केले ना, एक वडा टाकला की थोडा तो वर येऊन द्यायचा, त्यानंतर दुसरा टाकायचा आणि त्यानंतर तो वर येऊन द्यायचा, असं म्हणजे थोडे असे शिजत आल्यानंतरच एक शिजला की त्याच्यानंतर असं टाकणं, म्हणजे टाकलं ना की म्हणजे डायरेक्ट एकत्रच टाकले ना आपण की ते एकमेकांना चिकटून असं मग त्यांचा तो एक एक साबुदाणा अशी ती लाईनच तुटते प्रत्येक साबुदाण्याची आणि मग तो असं चिवड्यासारखा होतं. म्हणून थोडा थोडा शिजत आला ना की मग टाकायचा. आता बघा 1 नंबरचा हा 2 नंबरचा असं म्हणजे 1-1 2-2 मिनिटांनी असे मी 5ही सोडून दिलेले बघा. आणि मस्त असे अलटून पलटून खरपूस फ्राय करून घ्यायचं आणि लगेचच गरम गरम मस्त शेंगदाण्याची चटणी सर्वांनीच लगेचच खाऊन घेतलेले बघा. मी सुरुवातीला बोलत होते की म्हणजे नंतर थोड्या वेळाने नंतर आम्ही आमच्यासाठी दुपारी म्हणजे फ्राय करू, पण आता असा विचार केलेला की झालंच तेल गरम तर आणि म्हणजे एकदमच करून हे लगेचच खाऊन पण घेऊ असं चाललेलं आमचा. तर बघा इथे वहिनी मला मदत करत होती आणि म्हणजे आमचं चालू होतं बोलता म्हणजे पटकन कधी कामं होऊन जातात ना तर म्हणजे समजत. आमच्या इकडे वडे फ्राय करायचं काम चालू होतं ना, इतक्यातच माझा मामा पण आलेला. रविवार होता, सुट्टी होती त्याला, म्हणजे कामाला पण त्याला सुट्टी होती आणि मुलांना पण शाळेला सुट्टी होती. मग म्हणजे अशीच फेरी मारण्यासाठी तो आलेला. तशी पण त्याची महिन्यातून 15 दिवसातून महिन्यातून तरी त्याची फेरी असतेच. म्हणजे सगळ्यांकडं जशी त्याला म्हणजे सुट्टी असेल तशी आठवण येईल तशी त्याची फेरी असतेच आणि फोनवर तर आपला म्हणजे चालूच असतं कॉन्टॅक्ट.
तर आलेला आणि इथं मी आलेला ना तेव्हा काही शूट घ्यायला मला जमलं नाही. असंच बोलता बोलताच म्हणजे वेळ गेला आणि निघताना तरी म्हटलं शूट घ्यावा, कारण मुलं असतात ना, ही लहान मुलं आहेत ना, ही माझ्या म्हणजे 2 मामाच्या मुली, एक दुसऱ्या मामाचा मुलगा आहे आणि एक मावशीची मुलगी, अशी 4 जण आलेली आणि ती व्लॉग बघतात आवडीने. जियांश काव्या पण असते ना व्लॉगमध्ये, त्याच्यामुळे ती व्लॉग्स बघतात म्हणून म्हटलं थोडंसं त्यांचं पण शूट घेऊ. तर बघा इथे मग थोडी म्हणजे थोडा वेळ कशी एखाद तास तरी मस्त खेळली ती मुलं आणि त्यानंतर मग गेलेला मामा इथं आणि आम्ही सगळं त्यांना म्हणजे घालवायसाठी बाहेर निघालेलो बघा. जियांश या मामाला जियांश घाबरतो म्हणून तो काही खाली उतरला नाही. तो मामा आला ना, अगोदर दोन्ही पण मुलं अशी उन्हाळत होती अंगणात आणि जेव्हा मामा घरात आला ना, तेव्हा रूममध्येच जाऊन बसलेलं तिथं आणि जेव्हा तो मामा गेला ना, तेव्हा मग तो परत त्याच्या मैदानात उतरलेला खेळण्यासाठी. असो तर बघा एक कोणाला तरी मुलं घाबरली पाहिजेतच, कारण मग म्हणजे कसा कधी मस्ती करायला लागली ना का मग मी म्हणजे ज्यांना घाबरतं ना त्यांना व्हिडिओ कॉल करते, मग तो घाबरून जरा जेवतो बितो म्हणजे जेवत नसेल वगैरे तर. असं तर बघा इथं मामा तर गेलेला आणि त्यानंतर मग खाऊन पण वगैरे आमचं झालेलं आहे आणि जेवणासाठी काय म्हणजे जेवण सर्वांनाच उपवास होता, त्याच्यामुळे जेवण काय बनवलं नव्हतं. मुलांसाठी पण साबुदाणा वडेच बनवून घेतलेले इथं आणि मग डायरेक्ट संध्याकाळी म्हणजे आरामच केलेला दुपारपासून नंतर आणि संध्याकाळी हातपाय वगैरे धुवून घेतल्यानंतर मला ही ब्लाउज होती म्हणजे इकडं घरीच आलेली ती, पण मी कटिंग करण्यासाठी म्हणजे झालीच तर घरी पण माहेरी मशीन आहे ना, शिलाई मशीन. मग भेटलाच वेळ तर मग म्हटलं शिवीन, पण कुठला आलसच संपत नाही माहेरी आल्यानंतर आणि मग जरा घेतलं मनावर, म्हटलं कटिंग तरी करून घेईन या ब्लाउजांची. मग घरी गेल्यानंतर मला शिवता येतील डायरेक्ट. तशी पण मी 2च दिवसासाठी आलेली म्हणजे 2 रात्री आलेली आणि 2 रात्री राहिलेली आणि तिसऱ्या दिवसाला मी घरी गेलेली. तर बघा इथं माझं ही कटिंग करणं चालू होतं आणि हे आहेत माझे आजोबा. म्हणजे बाबांना अगोदर माहिती नव्हते की व्हिडिओ शूट करते म्हणून, त्यांचा नंतर लक्ष गेला की म्हणजे काव्या व्हिडिओ शूट करते आणि मग मला हसत होते की आता म्हणजे मी टीव्हीवर दिसेन. म्हणजे कसं म्हणजे हे माझे व्लॉग्स आहेत ना डायरेक्ट मोबाईलवरून टीव्हीला कनेक्ट करतात येतं आणि मग अशीच कधी बसलेली असली ना मग बघतात बाबा आमचे म्हणजे आई, मोठी आई म्हणजे बाबा आणि माझी आजी बघतात ना, मग तेव्हा पटकन ते बोलले की आता मी टीव्हीमध्ये दिसेन. असं बघून म्हणजे हसत होतं. असता तिथं आमचं काम चालू संध्याकाळची म्हणजे दिवाबत्तीचीच वेळ होती ही. इथं माझं कटिंग करणं चालू होतं. ब्लाऊजचं मेजरमेंट ही ब्लाऊज आहेत ना माझ्याकडं पहिल्यांदाच आलेली, म्हणजे पहिल्यांदाच या कस्टमरची ब्लाऊजं मला आलेली. 2 ब्लाऊजं होती पण ती पण पहिल्यांदाच आलेली, म्हणजे एकाच घरातील ही 2 ब्लाऊजं होती. व्यवस्थित मेजरमेंट घेऊन मला ही शिवायची होती, कारण आहे ना म्हणजे पहिल्यांदा आलेली ब्लाऊज व्यवस्थित बसल्यानंतरच माणूस परत दुसऱ्या ब्लाऊज देतो शिवायला असं, त्याच्यामुळे मग व्यवस्थित मेजरमेंट घेऊन मी शिवत होती म्हणजे कटिंग करत होती ब्लाऊजांची. इथं बाबा बसलेले माझ्या म्हणजे त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत करत माझी इथे कटिंग पण चालू होती. काव्या ही व्हिडिओ शूट घेत होती, एकीकडे टीव्ही पण बघत होती, त्याच्यामुळं मग तिचं टीव्हीकडे पण लक्ष होतं आणि इकडे शूटकडे पण, त्याच्यामुळे थोडा मोबाईल हलतो माझा म्हणजे शूट करताना, तो तुम्ही म्हणजे इग्नोर करा जरा, मोबाईल हलत होता त्याच्यामुळं. कारण कसा स्टँड पण मी म्हणजे ट्रायपॉड न्यायला पण विसरलेली मी माझा. ट्रायपॉडला एकदा लावला ना की मग व्हिडिओ जास्त काय हलत नाही कॅमेरा. मी हे करून यावेळेला मी काय संध्याकाळच्या जेवणाच्या मध्ये मी गेलीच नाही. वहिनी आणि आई दोघींनीच मिळून इथं चतुर्थीचं जेवण वगैरे बनवून घेतलेलं, वरण भात भाजी भजी आणि असं म्हणजे सर्वच जेवण त्यांनी बनवून घेतलेलं. म्हटलं आता माझा मी काम करून घेते. तर बघा हातात मोबाईल घेऊन म्हणजे तो जरा फरकच पडतो व्हिडिओचा. असो तर बघा इथं मी या दोन्ही ब्लाऊजांची कटिंग वगैरे करून घेतली. अशीच गप्पा गोष्टी करत तरी करून घेतली, कारण मला माहिती आहे माझ्याकडून ही ब्लाऊज इथं तरी शिवून होणार नाहीत घरी गेल्याशिवाय, म्हणजे सासरी गेल्याशिवाय मी काही ब्लाऊज शिवणार नाही. इकडे सासरे असलो ना की वेगळीच एनर्जी असते, घरातील कामावरून मुलांचं सर्व बघून म्हणजे ही स्टिचिंगची कामं माझं चालू असतात. पण घरी गेल्यानंतर ना म्हणजे माहेर गेल्यानंतर कुठून म्हणजे आलस डायरेक्ट घराची पायरी आपण चढतो आणि घरात म्हणजे आलस आपल्या अंगात शिरतो, अशी परिस्थिती होते. म्हणजे माझीच नाही, माझ्या सकट सर्वच मुलींची माहेर गेल्यानंतर डायरेक्ट आलसच शिरतो अंगात आणि आलं मनात तर करायचं, नाही तर मग आपलं आहे असंच. आणि काम तर कोण आपल्याला जास्त करून नाहीच सांगत तिकडे गेल्यानंतर. आपल्या मनात आलं तर आपण करायचं, नाही तर आहे आपलं आपली आपली कामं, आपली आपली मुलं सांभाळायची. मेन म्हणजे मला तर माहेरी गेलो ना म्हणजे आम्हाला म्हणजे आम्ही दोघीच जणी गेलो डायरेक्ट सांगतात घरातली माणसं की काही काम करू नका, फक्त तुमच्या मुलांना तुम्ही सांभाळून ठेवा, त्यांचं म्हणजे काय खाऊ भरवणं असो किंवा खेळण्याकडे त्यांचं लक्ष द्या, म्हणजे मस्ती पण जास्त करणार नाही असं चालू असतं. पण आम्ही काय म्हणतो तुम्ही आमच्या मुलांना सांभाळा, आम्ही घरातील करू, असं आमचं चालू असतं. असो तर बघा असंच मिळून मिसळून सर्व करून इथं मी ब्लाऊजांची कटिंग पण करून घेतली. आईची एकीकडे देवपूजा चालू होती बघा, ओत धूप लावणं चालू होतं घरात आणि इथे ही माझी बहीण तिच्या मुलाला काहीतरी भरवत होती. जियांशला मी अगोदरच भरून त्यानंतरच बसलेली कटिंग करण्यासाठी.
दोन्ही मुलांना म्हणजे मी भरून बहिणीचा मुलगा खात नाही आणि बहिणीने भरून जियांश खात नाही. कधी कधी मनात आलं तरच त्यांच्या म्हणजे पैज लावली ना की कोण जिंकतं बघू, म्हणजे तेव्हाच खातात. आणि तरी पण कधी कधी पैज लावून पण ही मुलं खात नाही. असो तर बघा इथं मुलांना भरवून म्हणजे तिच्या मुलाला ती भरत होती आणि मी जियांशला अगोदरच भरवून इथं मी बसलेली कटिंग करण्यासाठी. ही 2 ब्लाऊजही कटिंग करून घेतली मी. ब्लाउजांची कटिंग तर माझी इथे करून झालेली आहे आणि बाहेर अंगणात वहिनी चतुर्थीचं पूजन करत होती. चतुर्थी होती ना त्या दिवशी, तर चतुर्थीचं अंगणात बाहेर पूजन करतात आमच्याकडे. म्हणजे माहेरी, सासरी मी आम्हाला एक देवघरातच करते आमच्या म्हणजे घरात. आणि आमच्या माहेरी ना अंगणात करतात चतुर्थीचं गणेश पूजन. तर बघा तेच पूजन करत होती आणि तिला जोडीला हे दोघेजण भाचे, आमची 2 मुलं. असो तर मस्त दर्शन वगैरे घेऊन घेतलं, नैवेद्य वगैरे दाखवला आणि मस्त उपवास पण सोडून घेतला. चला तर मग तुम्हाला कसा वाटला माझा, आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि बाय बाय.